या ठिकाणी सर्वप्रथम आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो। आता मी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे। काल ज्या पद्धतीने शहरामध्ये निसर्गाने अहंकार केलेला आहे, म्हणजे रौद्र रूप दाखल केलं होतं, त्यामध्ये अनेक तास पाऊस पडला। त्यामध्ये पुण्यातील अनेक नागरिकांचं त्यांच्या संपत्तीचं, झोपडपट्ट्यांचं आणि नुकसान झालं आहे। एक आमच्या आजी देखील झाड पडल्यामुळं दुःख निधन त्यांचं झालेलं आहे। त्यांना देखील मी मनापासून श्रद्धांजली अर्पित करतो। पहिल्याच पावसामध्ये अशा पद्धतीची दयनीय अवस्था झालेली आहे। मागच्या आठवड्यात पाऊस पडला त्यावेळेस देखील हीच परिस्थिती होती, परंतु या ठिकाणी ज्या पद्धतीने ड्रेनेज तुंबलेले आहेत, ज्या पद्धतीने झाडं पडलेली आहेत आणि लोकांच्या घराघरामध्ये पाणी नाही का, वस्तीमध्ये पाणी, अनेक लोकांची छपरं उडून गेलेली आहेत। घराचे छपरं उडून दुसऱ्यांच्या नशीब कोणाला इजा झाली नाही, पण शहरामध्ये अनेक गाड्यांचं, रिक्षांचं, टू व्हीलरचं नुकसान झालेलं आहे। आणि ड्रेनेज तर सगळ्या लोकांच्या घरामध्ये, स्लममध्ये पाहिलं तर जनता वसत घ्या, दापू, जिथं जिथं झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी घरांमध्ये लोकांच्या पाणी घुसल्यामुळं त्यांच्या संसाराचं नुकसान झालेलं आहे। या सगळ्या ह्याच्यामध्ये एकतर ज्या 4 वर्ष प्रशासक होतं त्या प्रशासन काळामध्ये जी कामं व्हायला पाहिजे होती ती कामं झाली नाही हे लक्षात येतं आहे। कारण की 4 वर्षामध्ये जर शहरातल्या स्लम, झोपडपट्टी, ड्रेनेज, गटर या आणि पावसाळी लाईन या नीट जर झाल्या असत्या तर ही परिस्थिती आज पाहायला मिळेल नसते असं मला स्वतःला वाटतंय। तर खरं म्हणजे या 4 वर्षातल्या काळातल्या कामाची श्वेतपत्रिका या ठिकाणी काढली पाहिजे। नेमकं काम काय केलं आहे प्रशासनाने, कुठं काम केलं आहे ह्याची श्वेतपत्रिका नक्की काढावी। कारण की आता जी परिस्थिती आज नागरिकांना सोसावी लागते ती 4 वर्षातल्या काळातली आहे। आता आम्ही 1-1.5 महिना झालं आम्ही आता इथं आलेलो आहे, पण 4 वर्ष प्रशासक होतं ना, प्रशासकांनी काय केलं हा प्रश्न आज आमच्या मनामध्ये निर्माण होतो। आणि जी मोठी मोठी कामं झालेले, टेंडर झालेले हे सगळे बजेट समोर येतं, मग ह्यांनी काम काय केलं नाही का। मग झोपडपट्ट्यांमधले असेल, मग मोठ्या मोठ्या ड्रेनेज व्यवस्था, पावसाळी लाईन कामच केलं नाही। जसं आता मोठे मोठे वृक्ष आहेत हे झाड कटिंग केले पाहिजे, ते कटिंगच झालं नाही। 4 वर्षामध्ये प्रशासक अत्यंत झोप काढून त्यांनी सगळे पगार घेतलेले आहेत आणि याची चौकशी व्हायलाच पाहिजे, सगळ्या खात्याने याची चौकशी व्हायला पाहिजे। असं कसं प्रशासन ही वेळ येते? इतके कोट्यावधी रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट काढले